परत एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आज तुमचा प्रतिभाऊ आला आहे संभाजीनगरमधल्या रेल्वे स्टेशनवर. आणि म्हणजे पुण्यावरून काल मी पुण्यामध्ये होतो, काल तिकडून निघलो. आता आलो आहे संभाजीनगरमधल्या रेल्वे स्टेशनवर आणि इकडून आपल्याला आणि जायचं भावांना आपल्या हॉस्टेलला. तर तेवढं तुम्हाला दाखवतो तुम्ही संभाजीनगरचं सगळं रेल्वे स्टेशन. तर चला मग. हा बघा, हे जे दिसते समोर, हा आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि इकडं आहे 1, इकडं आहे 4. तर काही एवढं भारी आहे ना हे रेल्वे स्टेशन. बघा ना, एक पण पब्लिक नाही, म्हणजे गर्दी नाही, काय नाही. किती सुंदर वातावरण आहे डायरेक्ट. मला तर एवढं आवडतं आहे काहीच हे रेल्वे स्टेशन. आता सकाळचे वाजलेत 5:15. तेव्हा तो मला झूम करून दाखवतो. दिसले काहीच 5 वाजून सकाळचे 15 झालेत आणि तुमचा प्रतिभाऊ रेल्वे स्टेशन बनवतो ब्लॉग. म्हणजे आपलं कसं आहे, आपलं मला कसं वाटतं आहे, मग आपलं काम केलं आपण की डोक्याला लोड नाही राहत. बरोबर की सगळं रोज आपलं. आता आणखीन एक प्रॉब्लेम झाला आहे गाईज, आपलं चार्जर खराब झालं आहे मोबाईलचं. आणखीन एक लई मोठा प्रॉब्लेम झाला आहे की आपलं फोनचं झालं आहे चार्जर खराब. आणि त्याच्यामुळे इतकं मग माझ्या डोक्याला लोड आला आहे की चार्जर, म्हणजे तुम्हाला दाखवतो मी, थांबा. हे बघा, हे जे पिन आहे ना, हे पिन ते आतमध्ये मोबाईलमध्ये घालता आपण मागणं, हे खराब झाले. काल मी रात्री पॉवर बँकला लावलं आणि खिशामध्ये ठेवलं, तर खिशामध्ये माझ्याकडनं खराबच झालं. तर ते बाकीचं जाऊ द्या पब्लिक. तर आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या रेल्वे स्टेशनवर. आणि जर का कोणते पब्लिक माझे फॅन जर, म्हणजे माझे व्हिडिओ बघणारे लोक जर कोणते गावाकडचे असतील, गावाकडनं कोण व्हिडिओ बघत असेल तर संभाजीनगर कसं आहे रेल्वे स्टेशन, TC कुठून असतो, काय असतं त्याचं माहीत नसेल तर आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. तुम्हाला मी सगळं दाखवतो. म्हणजे ते असते ना, आता गावाकडून नवीन काही लोक आले, नवीन माणसं आले की त्यांना माहिती नसते की बाबा संभाजीनगरचं कसं रेल्वे स्टेशन आहे, तिकीट दर कुठं आहे, काय कुठं आहे, जर एक कुठं आहे, 2 कुठे आहे, तर काय माहीत नसतं. तर नावानं असंच आपल्या ब्लॉगला जोडून राहा. चला तुम्हाला सगळं दाखवतो आता मी रेल्वे स्टेशन. आता सध्या गाईज मी आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर. हे बघा, हे जे आहे हा 3 आहे, इकडं आहे 2, तो आहे पलीकडला 1 आणि इकडं आहे 4. म्हणजे संभाजीनगरमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आहेत. 1, 2, 3, 4, 5. तर मी गाईज सध्या 3वर आहे आणि मला जायचं आहे 1वर. चला आता तर तो मला मी 1वर घेऊन जातो. आता तिकडं बघा, ते पुढं समोर शिड्या आहेत ना, तिथून जायचं आहे आपल्याला 1वर. तर ते आलं पाहिजे वरतून काहीतरी असा नकारा दिसायला लागला आहे. हे बघा खाली इकडं सकाळच्या वातावरणात चांगले शूट भेटायले सिनेमॅटिक. संभाजीनगर म्हणजे क्वालिटीच विषय डायरेक्ट गाईज पहिल्यापासून. तर मला एक सांगायचं की जे माझे व्हिडिओ बघताय आणि ज्यांना कोणाला इकडे यायचा प्लॅन ठरला असेल संभाजीनगरला, तर भावना तुम्हाला एक सांगायचं, इथे रेल्वे स्टेशनला लिफ्ट नाही आणि एक्सिलेटर पण बंद झालेलं आहे. एक्सिलेटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे संभाजीनगरच्या, ते गेल्या 1 महिन्यापासून बंद आहे. आणि इथं लिफ्टचा तर प्रॉब्लेम, म्हणजे लिफ्टच नाही असं म्हणून घ्या. तर हे बघा, इकडं आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 5. ते इकडं ट्रेन उभी आहे आणि तो जो पलीकडला दिसतो आहे प्लॅटफॉर्म क्रमांक, तिकडं काय आहे माहिती आहे का, जर ट्रेन एखादी रिपेअरिंग चालू असेल तर ते आतमध्ये येणार त्याच्यामध्ये. आणि पलीकडं आहे 6 आणि 7. म्हणजे ते तिकडं चालत नाही, तर ट्रेन फक्त इथपर्यंत चालतात वाटते. इथं बघा बोर्ड पण लावला आहे, सावधान. कधी पण असे बोर्ड वाचून घ्यायचे म्हणजे आपल्याला समजत आहे. तर भावांना सकाळी 5:30 वाजले, रात्रभर प्रवास केला आहे तुमच्या प्रतिभाऊनी.
काल रात्री पुण्यावरून बसलो होतो मी अगोदर बेबीच्या घरून. माझी बेबी माझी बहीण आहे, तिला बेबी म्हणतो मी. अगोदर बेबीच्या घरून मी निघलो संध्याकाळी 5 वाजता. तिथून आम्ही गेलो भोसरीवरून गेलो आम्ही शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला. तिथून लोकल पकडून गेलो पुणे जंक्शनला. तिथून पण आम्हाला ट्रेन नव्हती, तर आम्ही तिथून परत दुसरी सिटी बस पकडून PMT पकडून गेलो आम्ही हडपसरला. आणि हडपसरहून भेटले आम्हाला मग हजूर साहेब नांदेड एक्सप्रेस. तिने मला सोडलं. माझे पप्पा गेले पुढं मला सोडलं इथं. तर भावांनो आता मी इथून थेट जाणार आहे हॉस्टेलला. आता थोडा वेळ मी करतो इथं रेल्वे स्टेशनला आराम, कारण का सकाळचे वाजले 5:30 आणि तुम्हाला तर माहिती आहे हॉस्टेलला एवढ्या लवकर कोणी उठत नाही. त्याच्यामुळे गेट लावलेलं असेल मला काही ते आतमध्ये घेणार नाहीत. म्हणून भावांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत होतं. माझ्या सकाळी तुम्हाला माझ्यातर्फे प्रतिभावतर्फे परत एकदा गुड मॉर्निंग. काल एका व्हिडिओला आपल्या भाईदादांनी कमेंट केली. भावांनो अशाच कमेंट करायचं, तुमच्या प्रत्येक कमेंटला मी लाईक करेल. मला आनंद वाटतो कमेंट केली की माझ्या व्हिडिओला कोणी, कारण का नवीन ब्लॉगर आहे, नवीन क्रिएटर आहे. नवीन क्रिएटरला फक्त एक पब्लिकचा सपोर्ट पाहिजे. भावांनो प्लीज मला पण सपोर्ट करा. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो. आणि हा ब्लॉग आता आपण कंटिन्यू चालू ठेवून आता आपल्या ब्लॉगचा दिवस आहे 97. आणखी 3 दिवसानंतर आपले 100 दिवस कंप्लीट होतील ब्लॉगला. तर भावांनो भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन कंटेंटमध्ये, लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये, डेली लाईफ रुटीन ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद. थँक्यू सो मच.